सापाने आम्हाला सगळ्यांना पाहिले असल्यामुळं आम्ही आता याला पावसामध्ये काम चालू आहे। जोरात पाऊस असल्यामुळे सगळं वरचं जे टॉपचं सिमेंट आहे ते सगळं। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर मित्रांनो, आज मंगळवार आहे, तर मी आज सकाळी आलोय क्रिकेट खेळण्यासाठी। तर इथं आमच्या गावामध्ये गोल ग्राउंड केलेला आहे या मुलांनी, इथं रोज ही मुलं खेळत असतात। तर आज टोटल साईड बंद असल्यामुळे मी आलो आहे खेळण्यासाठी। तर एक मॅच झाल्यानंतर मी परत रेडी होऊन साईडवर जाणार आहे। तर क्रिकेट खेळून आल्यानंतर रेडी होऊन चाललो आहे मी मोठी गाडी घेऊन। तर आज सगळ्या साईड बंद आहे कारण की मंगळवार आहे, आज पेमेंटचा दिवस, फक्त एकच साईड चालू होती। तर आज आम्ही बेड कॉन्क्रीट करणार आहे। तर आलो आहे मी मामाच्या साईडवर। तर इथून आम्ही प्लायवूड भरणार आहे गाडीमध्ये, या साईडवरून नवीन साईडवर घेऊन जाणार आहे। तर आलो आहे मी वरती। तर इथं ब्रिक वर्क पूर्ण झालेला आहे, काल दोन्ही मिस्त्रींनी कंप्लीट केलेलं आहे आणि खाली बांबू आणि प्लायवूड गाडीमध्ये भरण्याचं काम चालू आहे। तर गाडीमध्ये प्लायवूडवर बांबू भरताना हे पहा, हे प्लायवूडच्या खाली एक साप दिसलाय आम्हाला छोटासा, असा ग्रीन दिसत आहे। तर बरं झालं छोटा होता, नाही तर मोठा असता तर सगळे घाबरले असते। तर आता आम्ही याला मारणार आहे। हे पहा, या सापाने आम्हाला सगळ्यांना पाहिले असल्यामुळं आम्ही आता याला मारत आहे। तर हा आता छोटा आहे आणि विषारी पण असू शकतो, त्यामुळे मोठ्या होण्याच्या आधी आम्ही यालाच मारत आहे इथं। तर साप मारल्यानंतर एवढं मटेरियल गाडीमध्ये टाकलेलं आहे, प्लायवूड आणि बांबू। आता इथून मी जाणार आहे नवीन साईडवर। तर मी निघलो आहे साईडवरून आणि समोर पहा किती काळे ढग झालेले आहे। त्यानंतर आलो आहे मी साईडवर। हे पहा, इथं रेनफोर्समेंट आणि सिमेंट पण आहात। तर हे समोर मिक्सर मशीन आहे कॉन्क्रीटचं। तर आलो आहे मी वरती। हे पहा, रेनफोर्समेंट वाल्याचं मेजरमेंटचं काम चालू आहे, यानंतर यांची कटिंग सुरू होईल। आणि हे पहा, डायरी पण ओली झालेली आहे पावसामुळे, त्यावर मार्करच्या पेनने लिहित आहे मेजरमेंट। तर ह्या साईडवर मी काल आलो होतो दुपारी, जे मी गेल्यानंतर इथं प्लंबिंग वाले आले होते, त्यांनी इको ड्रेन पाईप असे टाकले आहे, त्याच्यामुळे पूर्ण हे मुरुम वरती आलेलं आहे। तर आता आम्ही काम सुरू करणारच होतो, आता तेवढ्यात पाऊस आलेला आहे। तर सेंटरिंग वाल्याने आणि रेनफोर्समेंट वाल्याने फुल फास्ट काम केलं आहे। तर हे पहा, मशीन अशी लावलेलीच आहे अजून, आणि इथले सगळे लोक बसलेले शेडमध्ये। तर पाऊस गेल्यानंतर आता बेड कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे। तर रोड्स पासून जादा हाईट घेतल्यामुळे प्लिंथला असा रॅम्प बनवला आहे आम्ही, आणि एक जण असा ओढण्यासाठी ठेवलेला आहे इथं। तो एक गाडा जेव्हा येतो खालून वर, तो असा ओढून घेतो वर। तर पहिले आम्ही कॉलम साठी चांगला माल बनवलेला आहे आणि सगळ्या कॉलम मध्ये टाकण्याचं काम चालू आहे, आणि मागून मिस्त्री फिनिशिंग करत आहे कॉलम साठी। आणि आता थोडा पाऊस पण येत आहे, पावसामध्ये काम चालू आहे। तर थोड्या वेळाने किचनचं पूर्ण बेड कॉन्क्रीट झालेलं आहे। आता हॉलमध्ये आलो आहे आम्ही। हे पहा, हे मिस्त्री फिनिशिंग करत आहे। तर काम चालू असताना आता जास्त पाऊस आल्यामुळे मशीन पण बंद केलं आहे आणि लेबर पण परत शेडमध्ये झाले आहे। तर आतापर्यंत आम्ही पावसामध्ये कास्टिंग चालू होती बेड कॉन्क्रीटची, पण आता जास्त पाऊस असल्यामुळे हे पहा, मिस्त्री पण भिजले आहे आणि त्यांची फिनिशिंग चालू आहे। तर 30 मिनिटांनी आता पाऊस थांबलेला आहे आणि परत आम्ही मशीन चालू केलेली आहे, आणि आता कंटिन्युअस काम चालू असणार आहे कारण की लेबर पण भिजले आहे आणि समोर पावसामुळे खड्डे पण झाले आहे बेड कॉन्क्रीटला। तो बारिश के आगे कोई बोल सकता है क्या? तर मशीनला चालू करून 1 मिनिट पण झालेलं नाही, लगेच आम्ही बंद करत आहे कारण की परत पाऊस आलेला आहे। आणि हे पहा, समोर किती फास्ट पाऊस येत आहे जोरात, आणि जोरात पाऊस असल्यामुळे सगळं वरचं जे टॉपचं सिमेंट आहे ते सगळं वाहून चाललेलं आहे। जोरात पाऊस असल्यामुळे सगळं वरचं जे टॉपचं सिमेंट आहे ते सगळं वाहून चाललेलं आहे। तर आता पावसाने आज हॅट्रिक केलेली आहे, आम्ही 3दा काम बंद करून चालू केलेलं आहे। तर कंटिन्युअस 1 आवरच्या नंतर पाऊस बंद झालेला आहे, आणि हे पहा, सगळं कॉन्क्रीटची फिनिशिंग केली होती ती सगळी डॅमेज झालेली आहे। तर स्लॅबची कास्टिंग आणि बेड कॉन्क्रीटची कास्टिंगच्या वेळेस पाऊस जरी आला तरी काय प्रॉब्लेम होत नाही, कारण की पाऊस कॉम्पॅक्शनचं काम करतं,
कॉन्क्रीटला, तर ते अजून हार्ड होतं. आता हे पहा मशीन चालू केलेलं आहे. तर आता दुपार होऊन गेलेली आहे, मी आतापर्यंत जेवलो नाही. आता थोड्या वेळाने मी घरीच जाणार आहे जेवण्यासाठी. तर आता जस्ट मशीन चालू केलंच होता मी, तेव्हा लगेच हे मशीनचं रोप तुटलेलं आहे. तर हे रोप काढून बसवण्याचं काम चालू आहे. हे पहा समोर. तर ह्या रोपला आजच तुटायचं होतं आमच्या साईडवर. तर आता हे सकाळपासून पावसाने आणि आता हे रोप आता परत चौथ्यांदी पाऊस आलेला आहे. आता लेबर बोलले आहे पाऊस येऊ नाही तर नाही, आता कंटिन्युअस काम करायचं आहे. तर समोर सिमेंट पण भिजत आहे सकाळपासून पावसामध्ये. तर आता रोप बसवलेला आहे. बरं झालं एक्स्ट्रा रोप होता मशीनला, तर आता मशीन सुरू केलेलं आहे. तर हे पहा हुपर मशीन उचलत नाही, कारण की त्याच्यामध्ये पाणी आणि लोड जास्त झाल्यामुळे आता लेबर पण त्याला मदत करत आहे मशीनला. तर हुपर मधलं मटेरियल कमी केल्यानंतर हे आता उचलण्याचं परत काम चालू आहे. आणि हे पहा लेबर पण उचलत आहे. तर हुपर मधलं मटेरियल हंडीमध्ये टाकल्यानंतर असे गोणी ठेवलेली आहे हुपरच्या खाली. तर आता हुपरची हाईट वाढल्यानंतर आता मशीनला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे काम सुरू झालेलं आहे. आणि हुपर मधलं सिमेंट ॲग्रिगेट क्रशंड असं हंडीमध्ये टाकल्यानंतर असा कॉन्क्रीटचा माल बनतो. तर आज दिवसभर पाऊस आल्यानंतर हे प्लेट पण ओले झालेलं आहे आणि इथं पाय पण घसरत आहे यांचा. आणि एक जण ओढण्यासाठी ठेवलेला आहे, तो पण सटकत आहे. तर आता दुपारची 3 वाजले आहे, तरी पण अर्ध काम झालेलं नाही अजून. मारलं प्युअर होत आहे. तर थोड्या वेळाने हे अर्ध काम झालेलं आहे. आता थोड्याच वेळात मी घरी जाणार आहे. तर मी घरी जेवण केल्यानंतर पेमेंट घेण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर लेबरला पेमेंट देऊन येईन. तर मी नवीन साईटवर निघल्यानंतर हे चाललो आहे मी मोठी गाडी घेऊन. आणि जात असताना हे रोडच्या साईडला किती मस्त गारगार हवा आणि सगळं हिरवगार दिसत आहे. आता जास्त पाऊस झाल्यामुळं अजून फ्रेश वाटत आहे. तर आता चाललो आहे मी घरी. जेवण केल्यानंतर मी जाणार आहे लेबरला पेमेंट द्यायला. तर आता भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम राम.